नमस्कार मित्रांनो, मी केदार केसकर. तुम्ही बघताय सेंटर स्पॉट. एक अतिशय महत्त्वाचा आणि वेगळा विषय घेऊन येतोय. मित्रांनो, तुम्हाला लक्षात असेल की आतापर्यंत मादक पदार्थ, अंमली पदार्थ म्हणजे ड्रग्सच्या विषयी आपण खूप सारे व्हिडिओज केले, जागृतीच्या संदर्भातले, किंवा सरकारकडून मोठ्या प्रमाणात कशी धडक कारवाई होतीये, ड्रग्स कसे पकडले जात आहेत ह्याच्याही विषयी आपल्याला अवगत करून देण्यात आलेल्या वेळोवेळी. त्याच पद्धतीने ड्रग्सचा किती मोठ्या प्रमाणात फैलाव झालेला आहे देशभर, आपली तरुण पिढी कशा पद्धतीने बर्बाद व्हायला लागलेली आहे आणि यातून बाहेर पडायचं असेल तर उपाय नेमके कसे कसे आहेत ह्याही विषयी आपण खूप सखोल पद्धतीने चिंतन अनेक साऱ्या व्हिडिओमधून आपण केलेलं आहे आपल्या सेंटर स्पॉट युट्यूब चॅनलवरती. आता आजचा जो विषय आहे हा मादक अंमली पदार्थांचा जरी नसला तरी तो बऱ्यापैकी त्या दिशेला जाणाऱ्या टाईपचा आहे, पण नुसताच तो रासायनिक अंमली पदार्थाच्या विषयी नसून राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात फार महत्वाचा आहे. म्हणून तो मी प्रकर्षाने हा विषय तुमच्या पुढे मांडण्याचं ठरवलेलं आहे. आजच्याच वर्तमानपत्रात ही बातमी आलेली आहे, ती मला तुम्हाला सांगणं अतिशय आवश्यक वाटतं. भारताच्या सुरक्षेच्या संदर्भातला हा विषय आहे. बातमी अशी आहे की कच्छ मधून 110 कोटींच्या ट्रामाडोल गोळ्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. 29 जुलैला अहमदाबाद इथली बातमी आहे की मुंद्रा बंदरावरील सीमा शुल्क विभागाने गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात कारवाई करत 2 कंटेनर मधून 68 लाख ट्रामाडोल गोळ्या जप्त केल्या. क्वांटिटी किती आहे मित्रांनो? 68 लाख ट्रामाडोल गोळ्या, 68 लाख. या गोळ्यांचं मूल्य किती आहे तर 110 कोटी रुपये. या माध्यमातून दक्षिण आफ्रिकी देश सिएरा लिओन आणि नायगर येथे ट्रामाडोलच्या तस्करीचा प्रयत्न उधळण्यात आला. म्हणजे काय, दक्षिण आफ्रिका म्हणायला नकोय, आफ्रिकी देश म्हणायला पाहिजे, यांच्याकडनं चूक झाली आहे. आफ्रिकेमध्ये 2 जे देश आहेत, सिएरा लिओन आणि नायगर नाहीये, ते नायजर आहे. सिएरा लिओन आणि नायजर इथे ट्रामाडोलच्या तस्करीचा प्रयत्न चाललेला होता, तो उधळण्यात आला. म्हणजे तिथून हा माल सगळा इथे आलेला होता असं दिसतंय, किंवा आयदर इथून तिथे चालला होता. आयसिसचे अतिरेकी दीर्घकाळ जागृतावस्थेत राहण्यासाठी ट्रामाडोल गोळ्या घेत असल्याचं समोर आल्यानंतर या गोळ्या अलीकडेच फायटर ड्रग म्हणून कुख्यात झाल्या होत्या. ही माहिती अतिशय महत्वाची आहे. ज्यांना भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात काही वाटतं त्यांनी ही बातमी, ही माहिती स्वतःकडे नोंदवून ठेवा. येणाऱ्या काळामध्ये आपल्या भारतावरती जे अतिरेकी हल्ले सध्या होत आहेत आणि भविष्यात होतील ते सगळे लोक कुठल्या तरी एका नशेच्या अंमलाखाली असतील. आणि ती नशा म्हणजे अशी आहे की सतत जागर राहण्याची, सतत किंवा दीर्घकाळ जागृतावस्थेत राहण्याच्या गोळ्या घेऊन येतात हे लोक. उगीच जागे नसतात. कारण मित्रांनो, एक लक्षात घ्या, ठराविक टप्प्यानंतर मनुष्याला झोप येते, विश्रांतीची गरज असते. ती विश्रांती व्यवस्थित मात्रेमध्ये, व्यवस्थित प्रमाणामध्ये जर मिळाली नाही तर शरीरावरती विचित्र परिणाम होतो. ही निसर्गानेच तयार केलेली रचना आहे मानवी शरीराची. मानवाच्याच बाबतीत काय, कुठल्याही सजीवाच्या बाबतीत हे आहे, सर्व प्राण्यांच्या बाबतीत हे आहे. मग याच्यावरती मात कशी करायची? जर एखाद्या परमुलुखात जाता, तुम्ही एखाद्या वेगळ्या देशात जाता आणि तिथे दहशतवादी कारवाई जर करायची असेल तर तुम्ही जागर राहणं अपेक्षित आहे. तुम्हाला जरा जरी झोप लागली, काही झालं तर ते जे काही मिशन होतं ते मिशन फेल होऊ शकतं. तुम्हाला तुमच्या शत्रूंना तुमच्या विश्रांतीचा फायदा उठवता येऊ शकतो. आणि तसं होऊ नये, तुम्ही सतत जागृतावस्थेत राहावं म्हणून या ट्रामाडोल नावाच्या गोळ्या, त्याचा वापर सर्रास केला जातोय आयसिसच्या दहशतवाद्यांच्याकडून. आणि म्हणून या गोळ्यांना फायटर ड्रग असं टोपण नाव आहे. ही माहिती PIBने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात सांगितलेली आहे. ट्रामाडोल हे ओपिओइड वेदनाशामक औषध आहे. ओपिओइड वेदनाशामक औषध मेंदूमधील वेदना कमी करण्यासह विविध प्रभाव निर्माण करण्याचे कार्य ओपिओइड्स करतात. हे औषध NDPS कायदा 218 अंतर्गत 2018 हे औषध NDPS कायदा 2018च्या अंतर्गत येतं. तसंच त्यावर निर्यातीला बंदी घालण्यात आलेली आहे या औषधाला.
NDPS कायद्याच्या अंतर्गत ट्रामाडोल अधिसूचित करण्यात आल्यानंतर मुद्रा सीमा शुल्क विभागाने ट्रामाडोलची केलेली ही सर्वात मोठी जप्ती आहे. स्पेशल इंटेलिजन्स कडून मिळालेल्या विशिष्ट माहितीनुसार मुंद्रा सीमा शुल्क विभागाने राजकोट येथील निर्यातदाराकडून 2 कंटेनर रोखले. या कंटेनरमध्ये डायक्लोफेनॅकर आणि गेबेडोल गोळ्या असल्याचे दर्शवण्यात आलेले होते. आता डायक्लोफेनॅकर म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, कधी मस्क्युलर पेन जर का असला, तो पेन ते दुखणं जर का पॅरासिटामॉलनी जर का बरं होत नसेल, आपली जी क्रोसिन सारखी गोळी असते त्या गोळीनी जर का तुमचं दुखणं कमी झालं नाही तर डॉक्टरांच्या सल्ल्याने ही गोळी घेतली जाते, डायक्लोफेनॅक कंटेंट असलेली. त्याच्याने तुमचा मस्क्युलर पेन जो काही असतो तो कमी होतो. तर ह्या लोकांनी, हे तस्करी करणाऱ्यांनी काय आयडिया केली होती बघा, या कंटेनरमध्ये डायक्लोफेनॅकर आणि गेबेडोल गोळ्या असल्याचं दर्शवण्यात आलं होतं, भासवण्यात आलं होतं. मात्र सांगितलेल्या गोळ्या कंटेनरच्या पुढच्या भागात आढळल्या. तुम्हाला आठवत असेल, पुष्पा पिक्चर ज्यांनी बघितला असेल, दुधाचे टँकर भासवले होते आणि त्या दुधाच्या टँकरच्या आत, म्हणजे वरून सगळीकडून दूध पण आतमध्ये ती लाकडं चंदनाची. ही आयडिया त्या पुष्पराजनी केलेली असते. तसला हा प्रकार आहे की सांगितलेल्या गोळ्या कंटेनरच्या पुढच्या भागात आढळल्या आणि संपूर्ण तपासणी केली तेव्हा त्यात ट्रामाकिंग 225 आणि रॉयल 225 या गोळ्यांच्या पट्ट्या आढळल्या. या दोन्हीमध्ये 225 मिलीग्रॅमच्या ट्रामाडोल हायड्रोक्लोराईड गोळ्या आढळल्या, अशी माहिती सीमा शुल्क विभागाने दिली. मित्रांनो, हे सगळं ऐकल्यानंतर एक महत्वाची शंका काही जण उपस्थित करू शकतात की हे तर सगळा माल बहुतेक सिएरा लिओन आणि अजून कुठे त्या नायगर नावाच्या आफ्रिकन देशांच्याकडे चालला होता ना. हे असल्या भयंकर घाणेरड्या फायटर गोळ्या या जर जात असतील परदेशामध्ये, जाऊ देत, पैसे मिळतात आपल्याला, मिळू देत, असं कोणाला तरी वाटू शकेल. मित्रांनो, हे वाटणं चुकीचं आहे. असं वाटणं हे अतिशय चुकीचं आहे. याचं महत्वाचं कारण सांगतो मित्रांनो. आज आयसिसच्या अतिरेक्यांना त्या सिएरा लिओन आणि नायगर यासारख्या ठिकाणी या फायटर गोळ्यांचा उपयोग करता येत असेल, उद्या भारतामध्ये या गोष्टींचा वापर होणार नाही कशावरून? भारतावरती दहशतवादी हल्ले करताना या गोळ्यांचा वापर होणार नाही कशावरून? आणि हू नोज या गोळ्यांचा पूर्वी वापर झालाय किंवा नाही झालाय, भारतात हल्ला करताना झाला असेलही. त्यामुळे ह्या गोळ्या केवळ आफ्रिकेकडे चाललेल्या आहेत. या सबबीखाली त्या इथून जाऊ देणं हे चुकीचं आहे. उलट त्या आपण ताब्यात घेतल्या ही चांगली गोष्ट केली. कारण त्या गोळ्यांचा प्रवास फक्त आफ्रिकेपुरताच होणार आहे का आणखीन हस्ते परहस्ते फिरत 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 पाकिस्तानातल्या दहशतवादी अड्ड्यांच्या पर्यंत याच गोळ्या आल्या तर? कारण मित्रांनो, विसरू नका, अमेरिकेने सप्लाय केलेले जे काही वेपन्स अफगाणिस्तानच्या तालिबानला किंवा इतर कोणाकोणाला दिलेले असतात, ते वेपन्स आज भारताच्या दिशेला रोखलेले अमेरिका मेड वेपन्स हे दहशतवाद्यांच्या हातात लागतात कसे काय? जे काही पाकिस्तानातून दहशतवादी येतात, घुसतायत काश्मीरमध्ये, त्यांच्या हातामध्ये अमेरिकन मेड वेपन्स कसे काय दिसतात? म्हणजे याचा अर्थ, एकदा तुम्ही एखादं शस्त्र, एखादं औषध हे एकदा का तुम्ही विकलत, किंवा कुठलीही वस्तू फॉर दॅट मॅटर, तुम्ही एकदा का ती वस्तू विकलीत की त्या वस्तूचा प्रवास नेमका कसा कसा होत जाणार आहे हे आपण सांगू शकत नाही. आणि त्यामुळे अशी भयंकर वस्तू जर ती असेल, हे ट्रामाडोल गोळ्यांच्या सारखी, तर त्या विक्रीवरती आणि खास करून अवैध पद्धतीच्या विक्रीवरती बंधन पाहिजेच पाहिजे. मित्रांनो, भारताच्या सुरक्षेच्या संदर्भातला अतिशय मोठा विषय आहे. तुम्हाला जर हा विषय महत्वाचा वाटला असेल भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने, तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सेंटर स्पॉटला सबस्क्राईब करायला विसरू नका. फॉलो सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.